मुंबई अहमदाबाद महामार्गावरल्या वाहतूक कोंडीचा फटका जो आहे हा शाळकरी विद्यार्थ्यांना बसलेला आहे आणि मी आता वसई हद्दीतल्या सातिवली खिंडीमध्ये आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी मदर मेरी या ज्युनियर कॉलेजच्या ज्या मालाड मालवणी या परिसरामधल्या ज्या बसेस आहेत ह्या एकूण 6 बसेस आहेत आणि या 6 बसेस जे आहेत ते हे रात्री 6 वाजल्यापासून जे आहे हे या ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। हे सर्व जवळपास 300च्या वर जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। एकूण 6 बसेस होत्या आणि या 6 बसेसमध्ये हे विद्यार्थी अडकलेले आहेत। पूर्ण महामार्गावरली जी वाहतूक कोंडी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थी जे आहेत हे पूर्णपणे या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। आपण जर बघू शकता की विद्यार्थी कशा पद्धतीने या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। अशाच पद्धतीने एकूण 4 बसेस जे आहेत ह्या वसईच्या सातिवली या खिंडीमध्ये आहेत, तर काही बसेस जे आहेत ह्या रॉयल गार्डन या ठिकाणी सुद्धा अडकलेल्या आहेत। पूर्ण मुंबई अहमदाबाद महामार्गावरली वाहतूक कोंडी जी आहे ही कालपासून या ठिकाणी जाम झालेली आहे आणि याचा फटका जो आहे हा विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी बसलेला आहे। माझ्यासोबत या ठिकाणी शाळेचे शिक्षक आहेत। सर, एकंदरीत काय परिस्थिती आहे, कधी निघाला होता, कुठे जाणार होता तुम्ही? सर, आता आम्ही सकाळी शाळेमधून 8 वाजता निघालो होतो। आम्हाला जायचं होतं नवनीतमध्ये फॅक्टरी व्हिजिट, इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी, पण एवढं ट्रॅफिक होतं, चिक्कार ट्रॅफिक होतं, तर आम्हाला पर्याय नव्हता। आम्ही तिथे नवनीतला पोचलोच नाही आणि मुलांना कसं 1:30-2 वाजले होते, मुलांना खूप भूक लागली होती, तहान लागली होती, कारण रस्त्यामध्ये पण रेस्टॉरंट वगैरे, हॉटेल वगैरे काय पाण्याची सुविधा नव्हती, म्हणून पर्याय नव्हता। मग आम्ही तिथे ग्रेट एस्केपला गेलो, तिथे मुलांना जेवण वगैरे व्यवस्थित केलं। त्याच्यानंतर आमचा प्रयत्न असा होता परत आम्ही नवनीतला जाऊन व्हिजिट करूया, पण ट्रॅफिकमुळे काय झालं नाही आणि 5:30-6 वाजता संध्याकाळी आम्ही ग्रेट एस्केपवरून परत शाळेसाठी जाण्यासाठी निघालो आणि वसई फाट्याला आम्ही पोचलो 6:15 6:30 वाजेपर्यंत, ठीक आहे। पण तिथून जे अडकलोय आता मला वाटतं 1:30-2 वाजायला आलेत, 2 वाजलेत आता आणि आम्ही इथेच अडकलो। सर, ह्या जे सर्व जे विद्यार्थी आहेत ह्या नेमके कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि नेमके एकूण किती बसेस आहेत आणि किती विद्यार्थी आहेत? आमच्या बरोबर आहे ना 300 मुलं आहेत शाळेचे, मदर टेरेसा ज्युनियर कॉलेज मालाड मालवणीवरून आहेत आणि आमच्या बरोबर 6 बसेस आहेत, प्लस शिक्षक वगैरे पण आहेत करून। तर आता आम्ही जे आमच्याकडून जे होत असेल मदत ती आम्ही केली आहे। आम्ही जेवण वगैरे मुलांसाठी व्यवस्था केली आहे, पाण्याची व्यवस्था केली आहे, पण शासकीय एक पण मदत नाही ना, पोलीसवाला कोण आला काय, कोण विचारायला पण आलाय ना, आणि आम्ही असं अडकलोय, आम्हाला आता समजतच नाही हे झालंय। निश्चितच आपण जर बघितला तर हे सर्व सहलीसाठी निघालेले विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांमध्ये कारण पालक पूर्णपणे चिंतेत आहेत। पूर्ण महामार्ग हा ठप्प झालेला आहे। एकूण जर आपण जर ही सगळी सिच्युएशन जर बघितली तर सर्व कॉलेजचे लहान मुलं शाळेचे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं तर परिस्थिती अतिशय गंभीर आहे, कारण कालपासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीचा फटका जो आहे हा विद्यार्थ्यांना बसलेला आहे। शाळेच्या शिक्षकांकडून आणि प्रशासनाकडून पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी सुविधा करण्यात आलेली आहे। या ठिकाणच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा व्यवस्था केलेली आहे, मात्र या वाहतूक कोंडीचा फटका या विद्यार्थ्यांना बसला असल्यामुळं एकंदरीतच यांचे पालक जे आहेत हे चिंतेत आहेत। त्यामुळं प्रशासनाने सुद्धा कुठेतरी या सर्व वाहतूक कोंडीवरती मार्ग काढावा अशी विनंती आता या सर्वांकडून करण्यात येत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।